समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आहे उन्हाळ्याची सुट्टी, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मस्तपैकी लोणचं, पापड, खूप सारं काय बनवलं जातं. सो आजची रेसिपी आहे पोह्याचे पापड. सो उद्या मी ते बनवणार आहे. त्याची रेसिपी आपण स्टार्ट करू. हे पोह्याचे पापड आपण करणार आहोत. तर पोहे पहिले मी सुकून घेतलेले आहेत. त्यानंतर सुकून आल्यानंतर हा पीठ आहे. 2 किलो पोहे आहेत. तर सामग्री बघू आपण. इथे लाल तिखट मीठ आहे, घरचंच आहे. ही जिरा पावडर आहे, तिथे पापड खार आहे आणि इथे हिंग. इथे आता जिराची पावडर करायची आहे. जिरा टाकलेला आहे मम्मीने, हिंग टाकलेला आहे मम्मीने, खार टाकलेला आहे, तर लाल तिखट टाकलेलं आहे. घरगुतीच मसाला आहे, मी काय बाहेरून विकत आणलेला नाही आहे, आम्ही घरीच करतो लाल मसाला. पूर्णपणे कालून घेतलेला आहे आणि थोडंसं अर्ध पीठ काढून घेतलेलं आहे पापड लाटण्यासाठी. प्रकारे रेडी झालेला आहे. उद्या आपण सकाळी लवकर उठून पोह्याचे पापड करणार. मी तर काही करणार नाही, मम्मीच करणार. बनवण्यासाठी आदल्या दिवशी तयारी करून ठेवावी लागते. पापड बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. 4 ग्लास पाणी घेतलं आहे आणि ते बॉईल करायचं. आता इथे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तेवढंच 4 ग्लास पीठ पण घ्यायचं आहे. असं हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याला गठ्ठे पडतील. असं हलवायचं आहे, नाहीतर त्याला गठ्ठे पडणार. प्रमाण किती आहे सांगितलं आहे तुम्हाला. 4 ग्लासमध्ये 4 ग्लास पीठ टाकायचं आहे. पूर्णपणे हालून घ्यायचं आहे, नाहीतर त्याला गठ्ठे पडणार आहेत. असं मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे. सगळीकडून खालून वरून सगळं हलवायचं आहे. सगळीकडे हालून घेतल्यानंतर इथे 5 मिनटं ठेवायचं आहे झाकण लावून मंद आचेवरती. हालून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं. मंद आचेवरती गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. पूर्ण घ्यायचं आहे, नाहीतर त्याचा गठ्ठा एका साईडलाच तयार होतो, ते कडक होतं पीठ. ते 5 मिनटानंतर आपण हे पीठ आता मळणार आहोत. थोडं थोडं घ्यायचं आहे. गरम गरम आहे तरच मळता येईल, नाहीतर मग थंड झाल्यानंतर अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन मळायचं आहे पीठ. खूप गरम आहे, चटके लागत आहेत. अशा प्रकारे इथे एक गोळा मळून झालेला आहे. अशा प्रकारे असं मळून घ्यायचं आहे, त्यामुळे मस्तपैकी लुसलुसीत पापड होणार आहेत, एकदम सॉफ्ट. अशा प्रकारे मळून झालेला आहे. आता गोळा रेडी आहे आणि हा जरा थोडंसं मी खाते आहे टेस्ट बघण्यासाठी. खूप सुंदर आहे पीठ. मस्त, एक नंबर टेस्ट. तर पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे, ते लाटत आहे. प्रकारे लाटायचं आहे. जास्त पीठ नाही लावायचं, नाहीतर पीठ लावलं तर पूर्ण पापड सफेद सफेद दिसणार. हलक्या हाताने जोर नाही लावायचा आहे. अशा प्रकारे पापड मस्तपैकी झालेला आहे. मोठा मोठा पापड झालेला आहे. ते बघू शकता, इथे मी पापड टाकलेले आहेत वाळत. पॅनमध्येच टाकलेले आहेत. थोड्या वेळाने मग उन्हात टाकणार आहे. पापड सुकून मी टेस्टिंगला पण आणले. बघा किती मस्त फुललेलं आहे पापड. बघू शकता गाईस. कसं वाटली तुम्हाला रेसिपी पोह्याचे पापडाची? सो नवीन अशाच प्रकारे नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.